हाय हॅलो फ्रेंड्स. तर आजचा हा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे आणि पहिल्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना रमदानच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेवढे लोक मला बघतात ते माझे मुस्लिम फ्रेंड्स अँड फॅमिली सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला. आणि आजची रेसिपीज ही इफ्तारी स्पेशल होती. तर मी केलं होतं चिकन फ्राय आणि हे मी छान स्वतःच्या आणि रिक्रिएट केलं होतं. ऑब्व्हियसली मी खायला गेले होते जिथे इफ्तारीचं मिळतं कॅम्पमध्ये आणि ते खूप फेमस आहे. तर मी केलं होतं चिकन चिली आणि साईडमध्ये एक डिश होती जी फ्राईड होती आणि तिथं मी टेस्ट केली होती आणि तीच मी थोडंसं टेस्ट केल्यानंतर रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप 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 मस्त झाली होती. सर्वांना खूप आवडली. आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी आवडली असेल किंवा हवी असेल तर मला नक्की कमेंट करून शेअर करा. मी नक्की याची रेसिपीज तुम्हाला सांगेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवेल, तर तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला काय काय बनवायला आवडतं? मला खूप सारे पदार्थ बनवायला आवडतात आणि खरंच म्हणजे आपल्या माणसांसाठी नवीन नवीन पदार्थ कसे बनवता येईल हाच माझा प्रयत्न असतो. आपण नेहमी बाहेर खातो बट जे आपण घरी बनवतो ते खूप हेल्दी असतात गोष्टी आणि कधीतरी ठीक आहे फॉर अ चेंज म्हणून, पण मला त्याच गोष्टी घरात हेल्दी पद्धतीने बनवायला खूप आवडतात आणि खास करून मुलांसाठी. तर ही रेसिपीज खूप छान झाली होती आणि ही जी फ्राईडवाली होती चिकन फ्राईडवाली तर ही लहान मुलांना पण खूप खूप आवडेल. आणि तुम्हाला जर नक्की हवी असेल रेसिपी तर कमेंट करायला विसरू नका. मी नक्की तुम्हाला याचा रिप्लाय देईल आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी करून देऊ शकता. आणि खूप छान आहे आणि खूप हेल्दी पण आहे आणि मुलांना खास करून जे फ्राईड फूड असतं खूप आवडतं बाहेरचं. जसं की आपण KFC खातो तर हे लाईक तसंच होतं आणि खूप यमी होतं आणि शिवाय हेल्दी पण होतं. घरात तुम्ही बनवतो तर ऑब्व्हियसली ते हेल्दीच होऊन जातं. आपण तेलसुद्धा चांगल्या क्वालिटीचे वापरतो. बाहेर आय डोंट नो कसले असतात बट आपण ते पण खातो आणि कधीतरी ठीक आहे. पण नेहमीच जर तुम्हाला असं घरी बनवायचं असेल तर तुम्ही असे वेगवेगळे रेसिपीज बनवू शकता. आणि मला हे खूप म्हणजे खूप मजा आली बनवायला, कारण की हार्डली खूप कमी टाईममध्ये बनतं आणि खूप यमी होतं आणि घरात खूप हेल्दी पद्धतीने तुम्ही ते खाऊ शकता. आणि सगळ्यांनी खूप मनसोक्त खाल्लं. नेक्स्ट डेला पण ठेवलं होतं मी आणि ते इतकं छान मुरलं होतं. नेक्स्ट डेला पण खूप यमी लागत होतं. तर ही होती आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. बाय बाय.